नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत श्रीराम यांच्या सख्ख्या बहिणीचे काय झाले याची पौराणिक कथा. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये जय श्रीराम असं लिहायला विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. रामायणातील कथा आपण अनेकदा ऐकली आहे. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या 4 भावांचे बालपण, यांचे पराक्रम आणि त्याग हे प्रत्येकाला माहीत आहेत. पण या महान कथा सांगत असताना एक व्यक्तिमत्व कुठेतरी दुर्लक्षित राहतं. श्रीरामांची बहीण शांता. शांता ही केवळ राजा दशरथ आणि राणी कौसल्याची कन्या नव्हे, तर एक देवीतुल्य व्यक्तिमत्व होती, जिने आपले जीवन केवळ कुटुंबासाठी नव्हे तर अखंड मानवजातीसाठी समर्पित केले होते. अयोध्येतील राजप्रासादामध्ये शांता एक सुंदर, सुसंस्कृत आणि बुद्धिमान राजकुमारी म्हणून वाढली होती. तिच्या चेहऱ्यावर नेहमी प्रसन्नतेचा भाव असायचा. पण नियतीने तिचे बालपण एका मोठ्या बदलासाठी तयार केले होते. एके दिवशी अंगदेशाचे राजा रोमपद आणि त्यांची राणी वर्षिणी अयोध्येमध्ये आले. त्यांच्या जीवनामध्ये एक मोठी पोकळी होती. त्यांना मूलबाळ होत नव्हते. ही वेदना त्यांच्या डोळ्यांमध्ये स्पष्ट दिसत होती. राजा दशरथांनी त्यांच्या वेदनेला उत्तर दिले आणि म्हणाले की माझी मुलगी शांता ही तुमची दत्तक कन्या होईल. दशरथांचा हा निर्णय प्रेम आणि त्याग यांचे अद्भुत उदाहरण होते. शांता आता अंगदेशात गेली आणि रोमपद व वर्षिणी यांनी तिच्यावर आईवडिलांच्या मायेचा वर्षाव केला. शांता आपल्या दत्तक मातापित्याच्या घरी मोठी झाली. एके दिवशी राजा रोमपद राजमहालात आपल्या मुलीशी गप्पा मारत बसले होते. त्याचवेळी एक ब्राह्मण त्यांच्या दरबारामध्ये आला. त्यांनी राजा रोमपदकडे विनंती केली की पावसाळ्यामध्ये शेतीसाठी राज्याची मदत मिळावी. पण राजा आपल्या मुलीशी संवादात इतके गुंतले होते की ब्राह्मणांची विनंती त्याला ऐकूच आली नाही. त्यामुळे ब्राह्मण रागवला आणि त्याने राज्य सोडले आणि आपल्या आराध्य देव इंद्रदेव यांना सांगितले की राजा रोमपद हे आपल्या प्रदेशाची काळजी घेत नाही. इंद्रदेव क्रोधित झाले आणि त्यांनी अंगदेशात पाऊस थांबवला. राज्यामध्ये दुष्काळ पडला. शेतातील पिके कोमेजून गेली. यामुळे प्रजा त्रस्त झाली. या संकटातून मार्ग काढण्यासाठी राजा रोमपद शृंग ऋषी यांच्याकडे गेले. शृंग ऋषी म्हणजे एक अलौकिक तपस्वी. त्यांचा जन्म ही एक विलक्षण कथा सांगतो. ते ऋषी विभांडक आणि अप्सरा उर्वशी यांच्या संबंधातून जन्मले होते. शृंग ऋषींच्या कपाळावर एक शृंग म्हणजेच शिंग असल्याने त्यांचे नाव ऋष्यशृंग ठेवण्यात आले होते. शृंग ऋषींनी राजा रोमपदला सल्ला दिला की इंद्रदेवांना प्रसन्न करण्यासाठी यज्ञ करावा. यज्ञाची तयारी झाली आणि शृंग ऋषींनी स्वतः यज्ञाचे नेतृत्व केले. त्यांच्या तपोबलाने इंद्रदेव प्रसन्न झाले आणि अंगदेशामध्ये मुसळधार पाऊस पडला. राजाला नवजीवन मिळाले. या घटनेनंतर राजा रोमपदाने शांता आणि शृंग ऋषी यांचा विवाह ठरवला. शांता आणि शृंग ऋषी यांचे आयुष्य फक्त वैवाहिक बंधनापुरते मर्यादित नव्हते. हे 2 तपस्वी जीव एकत्र येऊन मानवतेसाठी प्रेरणादायी ठरले. शृंग ऋषींच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे दशरथ यांना पुत्रप्राप्तीसाठी मदत करणे. राजा दशरथांना पुत्रप्राप्तीची तीव्र इच्छा होती. त्यांनी शृंग ऋषींना यज्ञ करण्याची विनंती केली. शृंग ऋषींनी पुत्रकामेष्टी यज्ञ केला आणि त्यातून दशरथांना राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न हे 4 पुत्र मिळाले. आज सुद्धा हिमाचल प्रदेशातील कुल्लू जिल्ह्यामध्ये शृंग ऋषींचे मंदिर आहे, जिथे देवी शांता आणि शृंग ऋषी यांची प्रतिमा विराजमान आहे. भक्त तिथे जाऊन त्यांच्या आयुष्याचे दर्शन घेतात. अयोध्येजवळ त्यांच्या तपोभूमीचे अवशेष आणि समाधीस्थान आजही लोकांसाठी प्रेरणा आहेत. शांता आणि शृंग ऋषी यांच्या कथा प्रेम, त्याग आणि कर्तव्य भावनेचा आदर्श घालून देते. त्यांचे जीवन म्हणजे केवळ राजघराण्याची एक कथा नसून मानवी जीवनामध्ये कसे चांगले विचार आणि कृती आणता येतील याचे एक अमूल्य मार्गदर्शन आहे. ही कथा आपल्याला आठवण करून देते की इतिहासातील या विस्मृतीत गेलेल्या व्यक्तिमत्वांना ओळखणे, त्यांचे कार्य समजून घेणे
आणि त्यांच्या विचारांचा प्रसार करणे हे आपले कर्तव्य आहे. तर मित्रमैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला ही कथा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व इतर स्वामी भक्तांबरोबर शेअर करायला विसरू नका. सोबतच आपल्या कथामंथन या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून तुम्ही चॅनलला आणि आम्हाला खूप सपोर्ट केलं त्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.